दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र में इस बार विधानसभा चुनाव को लेकर बीजेपी और कांग्रेस के बीच कड़ी टक्कर देखने को मिली है। इस मुकाबले में अब एक नया चेहरा भी सामने आया है, सचिन वाघाड़े, जो युवा नेता के रूप में मैदान में उतरने जा रहे हैं। वाघाड़े ने अपनी उम्मीदवारी की घोषणा करते हुए कहा कि उनका मुख्य उद्देश्य इस क्षेत्र के युवाओं को रोजगार प्रदान करना है। सचिन वाघाड़े ने मीडिया से बात करते हुए कहा कि दक्षिण पश्चिम नागपुर में बेरोजगारी एक बड़ी समस्या बन चुकी है। मेरी प्राथमिकता होगी कि हम युवाओं के लिए रोजगार के अवसर बढ़ाएं, ताकि वे अपने परिवारों का भरण पोषण कर सके और अपने सपनों को साकार कर सके। वाघाड़े ने आगे ये भी कहा कि क्षेत्र के विकास के लिए वे शिक्षा, स्वास्थ्य और इंफ्रास्ट्रक्चर में सुधार करने के लिए काम करेंगे। सचिन वाघाड़े की उम्मीदवारी ने चुनावी मैदान में नया मूड ला लिया है, क्योंकि उनके युवा नेतृत्व को लेकर क्षेत्र के लोग उत्साहित नजर आ रहे हैं। अब देखना होगा कि इस चुनावी मुकाबले में बीजेपी और कांग्रेस के साथ साथ सचिन वाघाड़े किस प्रकार अपनी पकड़ बनाते हैं। माझं पहिला उद्देश आहे की या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेमध्ये उभा आहे, कारण ही जी विधानसभा क्षेत्र आहे हा या राज्याचा माजी मुख्यमंत्र्याचा आहे आणि उपमुख्यमंत्र्याचा आहे, ज्यांनी 10 वर्षापासून या राज्याचा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि या विधानसभेचं 20 वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहे। आणि आता एवढं झाल्यावरही या शहरामध्ये रोजगाराची परिस्थिती या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत केलेली नाही आहे। या शहरात येणारे अनेक जे प्रकल्प आहे हे गुजरातला पळवलेले आहे आणि इथं ज्या पोरांना या एकेका प्रकल्पामधून आज हजारो पोरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असती, त्याच्या माध्यमातून या शहरामध्ये अनेक प्रमाणामध्ये लोकांना रोजगार लॅटरलमध्ये उपलब्ध झाला असता, पण यांच्या नाकर्तेपणामुळे या शहरामध्ये हा रोजगार उपलब्ध होऊ नाही शकला। आणि आम्ही जे तरुण आहे, मी स्वतः MSc फिजिक्स आहे, MA लोक प्रशासनामध्ये मला नागपूर विद्यापीठाचा सेकंड मेरिट आहे आणि मी LLBचा फायनल इयरचा विद्यार्थी आहे, पण आजही मला रोजगारासाठी दारोदार फिरावं लागत आहे, कारण आम्हाला ती सरकारने ज्या गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट असायला पाहिजे, शैक्षणिक जसं उंचाव आमचं आहे त्या प्रमाणात आम्हाला ज्या नोकऱ्या किंवा आम्हाला जो रोजगाराच्या संधी मिळायला पाहिजे त्या मिळाल्या नाही। आणि ह्या सर्वांचा रिप्रेझेंटेशन आणि या सर्व तरुणांचं रिप्रेझेंटेशन म्हणून मी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेमध्ये उभा आहे। नाही, माझा हा काँग्रेसला पण असाच सवाल आहे की त्यांनी पण सुद्धा ज्याप्रमाणे विरोधकांनी भूमिका मांडायला पाहिजे, ते फक्त पक्ष आमचा फोडला, आमचं हे केलं, फक्त ते विरोधकांवर त्यांच्याबद्दल बोलत आहे, हे जनतेचे मुद्दे उचलत नाही आहे। काँग्रेसला हे विरोधी पक्षांना आहे, त्यांना जनतेच्या मुद्द्याशी कोणाला घेणं देणं नाही आहे, म्हणून हा निर्णय घेतला आहे की आम्ही आता जनतेचं आपल्या जनतेचे प्रतिनिधी आणणार आणि अपक्ष म्हणून मी स्वतः या विधानसभेमध्ये उभा आहे, कारण मला जनतेचा प्रतिनिधी म्हणून तिथे जायचं आहे, जनतेचे प्रश्न उभारायचे आहे। मला तरुणांसाठी या नागपूर शहरामध्ये माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये रोजगार भवन, रोजगार पोर्टलच्या माध्यमातून प्रायव्हेट सेक्टरपासून ते गव्हर्नमेंट सेक्टरपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहे। इथे एक पर्यावरण संवर्धन केंद्र निर्माण करायचं आहे, ज्यामध्ये नागरिकांचं इन्व्हॉल्वमेंट असेल आणि नागरिक त्याच्यातून विकास कामांवर लक्ष ठेवील, कारण तुम्ही पाहता असाल की नागपूर शहरामध्ये आज विकासाचे कामं खूप प्रमाणात होऊन राहिले आहे, पण त्या विकास हा ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीने नाही। फक्त एक विकास करायचा म्हणजे सिमेंटचं बांधकाम करायचं आणि मोठमोठ्या रोड टाकायचे, लोकांचे घरं पाण्यात डुबले किंवा गर्डर लाईन चोकअप झाल्या किंवा कुठलंही नुकसान झालं त्याच्याशी घेणं देणं नाही। ते फक्त आपल्याला विकास म्हणून फक्त मोठ्या रोड बांधायचे आहे सिमेंटचे, हेच त्यांचं एक नियोजन चालू आहे। पण मी विधानसभेमध्ये याच्याबद्दल जर आलो, आमदार झालो, जनता मला करणार आहे आणि मी आमदार झाल्यानंतर पर्यावरण संवर्धन केंद्र निर्माण करून इथे जो विकास आहे याला लोकांच्या नजरेखालून आणणार आणि तिथून पर्यावरणिक दृष्टिकोनातून आणि विकासात्मक दृष्टिकोनातून दोन्ही दृष्टिकोनातून काम करून या क्षेत्राचा विकास, या शहराचा विकास होईल, यासाठी मी प्रतिबद्ध राहणार आहे आणि त्याप्रमाणे मी कृती करणार आहे। कैमरा पर्सन सुभाष पुटले के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।